आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्रातील पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय. पहिल्या प्रकरणाचे नाव आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. तर आज आपण त्याचा स्वाध्याय बघूयात. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न आहे त्यातील, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. दुसरा आहे, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड. तिसरा आहे, लिओनिल रॉबिन्स यांच्या वाक्यात पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि ड. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. प्रश्न 2 सहसंबंध पूर्ण करा. पहिला आहे नैसर्गिक शास्त्र, तंतोतंतशास्त्र. तर सामाजिक शास्त्राला काय? उत्तर वर्तवणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र. 2 भौतिकशास्त्र ला काय? जसे मानसशास्त्रला सामाजिक शास्त्र, भौतिकशास्त्राला नैसर्गिक शास्त्र. अर्थशास्त्र कौटिल्य तर राष्ट्राची संपत्ती ॲडम स्मिथ. आवश्यक गरजा अन्न पाणी, अन्न किंवा पाणी किंवा वस्त्र किंवा निवारा. सुखसोयीच्या गरजा धुलाई यंत्र. 5 नंबरचा सहसंबंध, विनामूल्य वस्तू उपयोगिता मूल्य, आर्थिक वस्तू विनिमय मूल्य. तिसरा प्रश्न, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. पहिलं, वडिलांनी मला दुचाकी गाडी घेऊन दिली त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. त्याचे उत्तर आहे उपयोगिता. वरील उदाहरणात दुचाकी गाडीचा उपयोग किंवा गरज भागवण्याचे कार्य स्पष्ट केले आहे. वस्तू व सेवांमध्ये असणारी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. 2 रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. उत्तर आहे खाली. तिसरे आहे, आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पन्नात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. उत्तर आहे आर्थिक विकास. व स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. चौथे आहे, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 वाचवते. याचे उत्तर बचत हे आहे. व स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. 5 रामच्या वडिलांनी त्याला मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. उत्तर आहे गुंतवणूक. स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे. चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला, संपत्तीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. संपत्तीची वैशिष्ट्ये. 1 उपयोगिता, 2 दुर्मिळता, 3 विनिमयता, 4 मनुष्यबाह्यता. 2 मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. गरजांची वैशिष्ट्ये. 1 अमर्यादित गरजा. गरजा या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण होईपर्यंत दुसरी गरज निर्माण होते. गरजा या पुन्हा पुन्हा व सातत्याने निर्माण होतात. 2 पुनरुद्भवी. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. 3 गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यापासून मिळणारे समाधान वयोमानानुसार बदलत जाते.
4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुष यांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. 5. गरजा पसंतीनुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करते. 4. हवामान. गरजा या वेगवेगळ्या ऋतुमान हवामानानुसार बदलतात. 7. संस्कृती. गरजा संस्कृतीनुसार बदलत असतात. प्रश्न 5. खालील विधानाशी सहमत असहमत आहात काय? सकारण स्पष्ट करा. 1. सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. वरील विधानाशी मी असहमत आहे, कारण पुढीलप्रमाणे. 1. गरजा या अमर्यादित असतात. त्या पुन्हा पुन्हा निर्माण होतात. त्या कधीही संपत नाहीत. 2. गरजा सातत्याने निर्माण होतात. 3. एक गरज पूर्ण होईपर्यंत दुसरी गरज निर्माण होते. 2. मानवी गरजा या हवामान व पसंतीनुसार बदलतात. वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण 1. जर हिवाळा सुरू झाला तर आपल्याला लोकरीच्या कपड्यांची आवश्यकता किंवा गरज निर्माण होते. जर उन्हाळा सुरू असेल तर पांढरी व सुती कपड्यांची गरज असते. तसेच जर पावसाळा सुरू झाला तर रेनकोट, छत्री इत्यादींची गरज निर्माण होते. 2. प्रत्येक व्यक्ती आपल्या सवयी, आवडीनिवडीनुसार, पसंतीनुसार गरजा बदलतात. 3. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य हे एकच आहेत. वरील विधानाशी मी असहमत आहे, कारण 1. वस्तूची उपयोगिता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य. 2. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. 3. कोणालाही सूर्यप्रकाशाची किंमत द्यावी लागत नाही, पण ते सर्वांसाठी आवश्यकता आहे. हे उपयोगिता मूल्य आहे. 4. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला विनिमय मूल्य असे म्हणतात. प्रश्न 6. सविस्तर उत्तरे लिहा. 1. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. याचे उत्तर आहे. 1. राष्ट्रीय उत्पन्न व हे यातील सर्व पूर्ण उत्तर, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नापासून उत्पन्न होईपर्यंत. 2. बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो, त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू भोगावर खर्च केला जात नाही. 3. गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. 4. व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ-उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ-उतारामुळे निर्माण होतात. चढ आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय. तेजी सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. मंदी सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. 5. आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. 6. आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय.